या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथे पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने हल्ला करून एकाचा खून तर एकास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक 27 एप्रिल सकाळी सुमारे 10:15 वाजता घडली. या प्रकरणी कामती पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दत्ता बागल, वय 38, रहा वडदेगाव असे मृत व्यक्तीचे नाव असून समाधान महादेव जाधव, 25, रहा इंचगाव हा गंभीर जखमी झाला आहे. मंगेश डोंगरे व समर्थ जगताप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विठ्ठल नरसू बागल, 31, रहा वडदेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामती पोलीस ठाण्यात BNS कलम 103(1), 109(1), 115(2), 131, 351(2), 352, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या शेतातील गढी महादेव गुंड याने आरोपी मंगेश डोंगरे याच्याकडे काही पैसे मागितले होते. या कारणावरून वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी दत्ता बागल याला शिवीगाळ करत तुला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर धारदार चाकूने दत्ताच्या छातीवर व पोटावर वार करण्यात आले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला. दरम्यान हा वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या समाधान जाधव याच्यावरही आरोपींनी चाकूने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास कामती पोलिसांकडून सुरू आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.